प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतींचे वैशिष्ट्य. शिक्षण हे मानवाच्या अंतर्गत शक्तीचा विकास करण्याचे अत्यंत प्रभावी साधन होय. या वैदिक काळातील विचारसरणीवर एकूण शिक्षण पद्धती आधारित होती. आध्यात्मिक ज्ञान शिक्षणामुळे येते. यातून मानवाच्या अंतर्गत शक्तीचा विकास होतो. वेदकालीन शिक्षण पद्धती संस्कृत भाषेच्या माध्यमातून ज्ञानार्जन कार्य होत असे. यासाठी प्राचीन आर्य ऋषींनी 3 वेदांची रचना केली होती: ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. ऋग्वेद हा आर्यांचा प्रथम वेद असून यामध्ये तत्कालीन देवतांचा आर्यांनी केलेला स्तुती व प्रार्थना यांचा समावेश होतो. यजुर्वेद यामध्ये यज्ञवेदींच्या काळात वापरण्यात येणाऱ्या मंत्राविषयी माहिती दिली आहे. साम या 3ऱ्या वेदात मंत्र कसे म्हणावे तसेच जादूटोणा, औषधी, तंत्रमंत्र यांचे विवेचन अर्थवेदात आहे. प्राचीन भारतीय ऋषींनी सृष्टीतील विविध देखावे जसे सूर्योदय, मेघगर्जना, पर्जन्य, अग्नी यावर भावात्मक सूक्ते या वेदांच्या माध्यमातून रचण्यात आली होती. भारतीय शिक्षण पद्धती वेदकालीन पद्धतीत यालाच इंग्लिशमध्ये वैदिक एज्युकेशन असे म्हणतात. शिक्षणाची ध्येय. वैदिक काळातील शिक्षणाची ध्येय धर्म व व्यक्तींच्या आध्यात्मिक विकासावर आधारित होती. गुरु शिष्य परंपरेचा स्वीकार या काळात करण्यात आला होता. त्यामुळे गुरु शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर धार्मिक, नैतिक, सामाजिक मूल्यांचा विकास करून देवावर श्रद्धा ठेवणे, सांस्कृतिक वारसा जपून सामाजिक ऋषींनी जाणीव करून देणे या शैक्षणिक ध्येयाचा विकास करण्यावर भर देत असे. व्यक्तीमध्ये आध्यात्मिक शक्तींचा विकास करून त्यांचा व्यक्ती विकास करणे हे शिक्षणाचे मुख्य ध्येय होते. वैदिक काळातील शिक्षणाची ध्येये. पहिला, चरित्र निर्मिती किंवा शील संवर्धन करणे. व्यक्तींचा बौद्धिक विकास होण्यापेक्षा त्यांच्या शील संवर्धनाला या शिक्षण पद्धतीत महत्त्व देण्यात होते. वैदिक वाङ्मयांच्या संरक्षण व जतन करण्याचे कार्य तसेच हा ठेवा पुढील पिढीकडे सोपविण्याचे कार्य चरित्र संपन्न नागरिकच करू शकतो. म्हणून चरित्र संपन्न शिष्य निर्माण करणे हे शिक्षणाचे ध्येय होते. यासाठी गुरु शिष्यांना मोहमाया व व्यसनापासून दूर राहणे, नियमित नीतिनियम पाळणे, सर्व प्राणीमात्रांबद्दल सहानुभूती दाखवणे इत्यादी मूल्ये त्याच्या मनावर रुजविण्यात येत असे. दुसरा, आध्यात्मिक विकास. विद्यार्थ्यांच्या अंगी धर्मनिष्ठा व धार्मिकता निर्माण करण्यासाठी गुरु प्रयत्न करीत असे. यासाठी शिष्यांनी नियमित पूजापाठ करावी, प्रार्थना म्हणावी, धार्मिक सण साजरे करून धार्मिक व्रताचे पालन करावे. यातून शिष्यांचा अंगी ऐहिक वृत्तीऐवजी आध्यात्मिक वृत्ती विकसित होण्यासाठी गुरु प्रयत्न करीत असे. धार्मिक शिक्षण हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असले तरी शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्याने गृहस्थ धर्मांचा पालन करावे. व्यावसायिक व वाङ्मय शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडावे अशी शिकवण देण्यात येत असे. उपजत शक्तीचा विकास. मानवाच्या अंगी जन्मताच काही उपजत शक्ती किंवा गुण असतात. शिक्षणाच्या माध्यमातून यांचा शोध घेऊन त्यांचा विकास करावा हे शिक्षणाचे ध्येय होते. यासाठी शिष्यांना बौद्धिक व ऐहिक सुखापासून व्यक्तीला परावृत्त करून आध्यात्मिक गुणांचा विकास करून त्यांची एकाग्र शक्ती विकसित करण्यावर भर देण्यात येत असे. ज्ञान व अनुभव. प्रचलित शिक्षण पद्धतीपेक्षा वैदिक काळातील शिक्षण पद्धती वेगळी होती. गुरुकुल पद्धतीतून ज्ञान मिळवून त्यांच्या व्यवहारात उपयोग करण्यात यावा हे ध्येय होते. यासाठी शिष्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून चर्चा पद्धतीचे आयोजन करण्यात येत असे. सध्याच्या पदव्या व सर्टिफिकेट प्राप्त करून देणाऱ्या पद्धतीपेक्षा ही पद्धत निश्चितच प्रभावी व परिणामकारक होती. पाचवा, सामाजिक जबाबदाऱ्या. व्यक्ती ज्या समाजात जन्मतो त्यांचे पालनपोषण होतो. समाजातून त्यांच्यावर संस्कार होतात. त्या समाजांच्या प्रती समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी व्यक्तीवर असते. यासाठी व्यक्तीने समाजात वावरताना त्यातील रूढी, परंपरा, चालीरीती, नैतिक नीती यांचे पालन करून समाजात सुख-दुःखात सहभागी व्हावे. आपल्या ज्ञानाचा व अनुभवांचा उपयोग
समाजासाठी शिष्याने करावे या ध्येयातून त्यांच्यावर संस्कार करण्यात येत असे. म्हणून शिष्यांनी देवऋणी, ऋषी-ऋष व पितृऋण या तिन्ही ऋणातून मुक्त होतात येण्यासाठी सामाजिक व नागरिकांसाठी असणाऱ्या कर्तव्याचे पालन करण्यात यावे अशी गुरु अपेक्षा बाळगत असे. 6. संस्कृती संवर्धन करणे. वेदकालीन शिक्षणाचे मुख्य ध्येय भारतीय संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन हे होते. यासाठी गुरुकुलात शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृती संरक्षणार्थ ज्ञान दिले जाई. अशा वेळी हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्फोट करण्याची जबाबदारी गुरुची असे. ज्ञानदानाच्या कार्यासाठी भक्तिमार्ग, पूजामार्ग, मूर्तिपूजा, ब्रह्मा विष्णू महेश या त्रियांच्या महात्म्य वर्णन करण्यासाठी रचण्यात आलेली पुराणे यांचे ज्ञान शिष्यांना करून देण्यात येत असे. प्राचीन काळात गुरु आपल्या शिष्यांच्या अंगी सेवाभाव, कर्तव्यपालन, आत्मत्याग व परोपकारी जीवन इत्यादी गुणांचा विकास करण्यायोग्य शिक्षण देत असे. अशा प्रकारे विविध ध्येयांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत असे. वैदिक काळातील शैक्षणिक वैशिष्ट्ये. वैदिक काळातील शैक्षणिक पद्धती हा वेदावर आधारित होती. वैदिक साहित्यामध्ये वैदिक साहित्य, ब्राह्मण ग्रंथ, औरण्यके, सूत्र व उपनिषदे यांचा समावेश होता. वेद म्हणजे इष्ट अनिष्ट यातील भेद जाणण्यास मदत करणारा आणि अनिष्ट गोष्टीपासून अलिप्त राहण्यास शिकविणारा तो वेद होय. यावरून वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. वेदकालीन शिक्षण पद्धती ही याच प्रकारच्या वेदांवर आधारित होती. हे पुढील वैशिष्ट्यावरून स्पष्ट होते. पहिला, विद्यारंभ संस्कार. प्राचीन काळात वयाच्या 8व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण हे कुटुंबाकडून मिळत असे. 5 वर्षानंतर त्यांच्यावर विद्यारंभ संस्कार केला जात असे. याला चोल संस्कार असेही म्हटले जात असे. वयाच्या 8व्या वर्षापासूनचे शिक्षण हे गुरुकुलात होत असे. सुरुवातीलाच बालक शब्दचोरण, व्याकरण, छंद तसेच गणित यांचे सर्वसामान्य ज्ञान मिळवत असे. याबरोबरच घरातील वडीलधारी मंडळी मुलांवर योग्य ते संस्कार होण्यासाठी त्यांना गोष्टी, दंतकथा, गाणी सांगत असत. यातून योग्य ते संस्कार बालकावर केले जात असे. थोडक्यात गुरुकुलात जाऊन राहण्यास बालकांना तयार करणे हा या संस्काराचा उद्देश होता. गुरुकुल समावेश उपनयन संस्कार. गुरुकुलात समावेश करताना बालकावर उपनयन संस्कार करून त्यांच्या शिक्षणात सुरुवात होत असे. यालाच मोजबंधन संस्कार असेही म्हटले जात असे. उपनयन म्हणजे गुरुजवळ बसून घेणे किंवा गृहगृही शिक्षण घेणे. हा संस्कार ब्राह्मण बालकांवर वयाच्या 8व्या वर्षी, क्षत्रियांवर 11व्या वर्षी तर वैश्यांवर 12व्या वर्षी करण्यात येत असे. उपनयन संस्काराचे स्वरूप पूर्णपणे आध्यात्मिक होते. यात बालकांच्या ब्रह्मचार्यांवर विशेष लक्ष देण्यात येत असे. बालक अग्नी, सूर्य, चंद्र, सरस्वतीची प्रार्थना म्हणत असत. गायत्री मंत्र मुख्योद्गार करीत असे. गुरुकुलामध्ये राहून बालके वेदांचे अध्ययन, ब्रह्मचार्य, इंद्रिय निग्रह, गुरुसेवा, त्याग, भिक्षाचरण इत्यादींचे पालन करीत असत. याबरोबरच आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करीत असे. अभ्यासक्रम. वैदिककालीन अभ्यासक्रमात कल्प, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिषी इत्यादी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होते. याचबरोबर तर्कशास्त्राच्याही अभ्यासक्रमात समावेश होता. तर्कांच्या आधारे सत्य धर्माविषयी ज्ञान प्राप्त केले जात होते. मुख्यतः धर्माचा साक्षात्कार करणारे विषय हाच वैदिक काळातील अभ्यासक्रम होता. वैदिक शिक्षण पद्धतीच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने 2 विषयाचा उल्लेख करण्यात येत असे. पहिला, परा. परा म्हणजेच आध्यात्मिक, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात हायर नॉलेज. दुसरा आहे अपरा, लौकिक, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लोअर नॉलेज. परा विद्येला ब्रह्मविद्या असे म्हटले जाते. ही विद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ समजली जाते. पराविद्येमध्ये सर्व धार्मिक साहित्य, वेद, वेदांगे, उपनिषदे, पुराण,
दर्शन आणि नीतिशास्त्र इत्यादींचा समावेश होतो. दुसरा आहे अपरा. अपरा विद्याला भौतिक विद्या असे म्हटले जाते. यामध्ये ज्योतिषी, गणित, इतिहास, भौतिकशास्त्र, पाणीशास्त्र, भूशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी विषयांचा समावेश होतो. यांच्याबरोबर वेदकालीन शिक्षणात अर्थशास्त्र, राजनीतिशास्त्र, पशुपालन, आयुर्वेद, शिल्पकला आणि ललित कला यांचा समावेश दिसून येते. अध्यापन पद्धती. वैदिक काळामध्ये लेखन कला अवगत नसल्यामुळे अध्यापनाची पद्धती ही चिंतन, मनन व प्रश्नोत्तर, वादविवाद यावर आधारित होती. विद्यार्थ्यांना वैदिक सूक्ते तोंडपाठ करावी लागत होती. ज्यांना धर्मापदेशाचा व्यवसाय करायचा होता त्यांना यज्ञातील विधी नीट करता यावेत यासाठी प्राथमिक भूमिती व विषय ज्योतिषी यांचा अभ्यास करावा लागे. आवश्यक ते सर्व वैदिक वाङ्मय मुखोगत करावे लागत असे. क्षत्रिय व वैश्य या वर्णातील विद्यार्थ्यांना काही निवडकच वैदिक सूत्रे पाठ करावी लागत. चिंतन, मनन याद्वारे सूक्तांचा अर्थ समजणे आणि ती आत्मसात करायला मदत होत होती. आचार्य पाठ वाचायचे आणि विद्यार्थी तोच पाठ आचार्यांच्या मागे पुन्हा म्हणत. अशा प्रकारे संपूर्ण पाठ मुखोगत होईपर्यंत ही प्रक्रिया चालत असे. याशिवाय अध्ययनात प्रक्रियेत श्रवण, मनन, ध्यान यांचाही समावेश असे. 5. अध्ययन अध्यापनाचा कालावधी. वैदिककालीन साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वाध्यायासाठी सर्वोत्तम काळ म्हणून ब्रह्ममुहूर्त समजायला जात असे. आपल्या दैनंदिन कार्य आटोपून विद्यार्थी स्वाध्याय करीत असत. सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत शिक्षणाचे कार्य चालत असे. त्यानंतर आचार्य आणि शिष्य भोजनासाठी उठत असत. भोजनानंतर साधारण 2 वाजेपर्यंत विश्रांती आणि पुन्हा 2 ते 4 वेळात अध्यापनाचे कार्य चालत होते. दैनिक दिनचर्या. शिष्यांच्या दिनचर्येत 3 प्रकारची कार्य समाविष्ट झालेली होती. पहिला मानसिक क्रिया, दुसरा आहे व्यवहारिक क्रिया आणि तिसरा आहे नैतिक क्रिया. पहिला मानसिक क्रिया. मानसिक कार्याचे प्रमुख 3 अंगे होती: श्रवण, मनन आणि ध्यान. दुसरा आहे व्यवहारिक क्रिया. व्यवहारिक क्रियेतील 3 अंगे होती: भिक्षाटन, हवनासाठी अग्नी तयार करणे, पशुपालन आणि शेती इत्यादी. तिसरा आहे नैतिक क्रिया. नैतिक शिक्षा मुख्यतः अभ्यासात्मक व व्यवहारिक होती. 6. वैदिक काळातील शैक्षणिक संस्था. प्राचीन काळातील ज्ञानदानाचे कार्य अनेक करीत असे. त्या पुढील प्रमाणे: पहिला गुरुकुल. या काळात अनेक कौटुंबिक संस्था उदया आल्या. यांनाच गुरुकुल असे म्हटले जात असे. याचे संचालन स्वतः गुरु करीत असत. गुरुकुलात धर्मदर्शन, साहित्य, वेदांत आणि आध्यात्मिक शिक्षण दिले जात होते. दुसरा आहे ऋषी आश्रम. ऋषीमुनी आश्रम सुद्धा शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित झालेले होते. वाल्मिकी, संदीपनी आणि कणव ऋषींच्या आश्रमात विद्यार्थी तत्वज्ञानाचा अभ्यास करीत असत. त्याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करीत असत. तिसरा चरण. वेदांच्या विशिष्ट अंगाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समूहाला चरण असे म्हटले जात होते. उदाहरण: कृषी शाखा, पशुपालन, तर्कशास्त्र इत्यादी यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणजे या विशिष्ट चरणातील विद्यार्थी होत. टोल या संस्थेत एक गुरु असत आणि या ठिकाणी प्रामुख्याने संस्कृत अध्ययन अध्यापन कार्य चलत. घटिकामध्ये धर्म व तत्वज्ञान याविषयी उच्च पातळीचे ज्ञान दिले जात होते. घटिकामध्ये अनेक आचार्यांचा समावेश असायचा. ब्राह्मण संघ या संस्थेचा उद्देश उच्च ज्ञान देणे आणि त्यांचा प्रसार व प्रसार करणे हा होता. परिषद म्हणजे तत्वज्ञानाच्या विषयावर चर्चा, विचार विनिमय करण्यासाठी विद्वान लोक एकत्रित होत असत. यामध्ये उच्च आध्यात्मिक प्रश्नांवर नवीन तथ्य निर्धारित केली जात होती. चरक आणि परिव्राजक म्हणजे भ्रमण करणे. काही आचार्य हे भ्रमण करीत शिक्षणाचे कार्य करीत असत, शिक्षणाचा प्रसार करीत असत. अशा गुरूंना चरक आणि परिव्राजक असे म्हणत होते. शिक्षण शुल्क आणि
अर्थव्यवस्था. प्राचीन वैदिक काळात शिक्षणाचे कार्य अर्थार्जनासाठी केले जात असे. उलट शिक्षणासाठी शुल्क देणारे व घेणारे हे दोन्हीही पापाचे भागीदार समजले जात असे. अध्यापनाच्या मुख्य उद्देशाच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा होता. असे असले तरी शिक्षणाची कालावधी संपल्यानंतर शिष्यांकडून गुरुदक्षिणा घेण्याचा अधिकार गुरूंना होता. ब्रह्मचारी शिष्यांना भिक्षा वाढणे हा प्रत्येक नागरिक आपल्या धर्म व कर्तव्य समजत असे. समाजातील संपन्न व्यक्ती गुरुकुलांसाठी आपले घर जमीन देत असत. जर राजा आचार्यांना संपूर्ण गाव दान करीत असे, या गावास ब्रह्मपुरी असे संबोधले जाई. गुरु शिष्य संबंध. वैदिक काळात गुरुला समाजात मानाचे सर्वोच्च स्थान होते. आपल्या सततच्या प्रयत्नातून शिष्यांचा आध्यात्मिक व मानसिक विकास होण्यासाठी ते प्रयत्नशील राहत असे. शिष्यांसाठी गुरुचे संपूर्ण जीवन हेच आदर्श राहत होते. गुरूंची उक्ती व कृती, वाणी आणि साधी राहणी, त्यागी जीवन, समर्पण यातून शिष्याला जीवनाची संपूर्ण शिदोरी मिळत होती. गुरु शिष्यांचे संबंध पिता पुत्रप्रमाणे अत्यंत जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे असत. म्हणून गुरुला देवाची उपमा दिलेली आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा प्रकारे गुरु शिष्यांची गुरुप्रती श्रद्धा होती. शिस्त पालन. प्राचीन काळात गुरुकुलामध्ये शिस्ताला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. गुरु स्वतः आपल्या संयमी, त्यागी आणि आध्यात्मिक वृत्ती व आचरणातून शिष्यापुढे आदर्श ठेवत असे. शिष्याच्या हातून एखादी चूक झाली तर त्याला समजावून सांगणे आणि उपवास करणे, गुरुपासून काही काळ दीक्षा केली जात असे. प्राचीन शिक्षण पद्धतीत शारीरिक शिक्षणाचे स्वरूप अत्यंत सौम्य होते. परीक्षा पद्धती. वैदिक काळातील परीक्षा पद्धतीचे स्वरूप आजच्या काळातील परीक्षा पद्धतीप्रमाणे नव्हते, परंतु नियमितपणे विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी घेतली जात होती. परीक्षा म्हणून गुरुकडून दिलेली स्वाध्याय मुखोगत करून घेण्यात येत असे. जुने पाठ किंवा वेदांची सूक्ते तोंडपाठ केल्याशिवाय नवीन पाठ सुरू केले जात नव्हते. विशिष्ट काळात शिष्यांचे शिक्षण संपल्यानंतर शिष्याला विद्वान पुरुषांच्या सभेत उपस्थित राहावे लागत होते आणि विद्वानांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लागत होती. उत्तरांचे संतुष्ट झालेले विद्वान शिष्याला स्थानक म्हणून घोषित करत असे. समावर्तन समारंभ. वैदिक कालातील शिक्षित शिष्यांच्या गुरुकुलातील शिक्षण संपल्यानंतर समावर्तन संस्कार होत. हा संस्कार म्हणजेच त्यांच्या ब्रह्मचार्य जीवनाची समाप्ती व गृहस्थाश्रमाची सुरुवात होती. या संस्कारांच्या वेळी ब्रह्मचारी विद्यार्थ्यांचे केशकर्तन केले जात होते. त्यांची दाढी नखे काढून ती नदीमध्ये विसर्जित केली जात असे. स्थानादी आपल्यानंतर स्थानक होम हवन समारंभात सहभागी होऊन विद्यादान करण्याचे व्रत घेत होता. शिष्याने प्राप्त केलेल्या दानाचा उपयोग जीवनामध्ये करून गृहस्थ धर्मपालन करण्या संस्कारानंतर शिष्य तयार होत असे. वेदकालीन पद्धतीचे गुण आणि वैशिष्ट्ये. विद्यार्थ्यांचा आत्मविकास करण्यासाठी ही पद्धती यशस्वी ठरली. या शिक्षण पद्धतीतून सुखम किंवा विश्वबंधुत्वाची भावना लोकांमध्ये विकसित करण्याची क्षमता या पद्धतीत होती. गुरुकुलामध्ये निशुल्क शिक्षण देण्यात येत असल्यामुळे सर्धन बालकांना देखील शिक्षणाचा लाभ मिळत. नागरिकत्वाचा विकास करून त्यांना सामाजिक सुख समृद्धी पालन करण्यासाठी वैदिक शिक्षण यशस्वी ठरले होते. गुरुकुल पद्धती आपली स्वायत्तता आणि स्वातंत्र्यता टिकवून ठेवण्याची यशस्वी झाली. त्यामुळे ब्रह्म प्रवाहापासून ती मुक्त होती. गुरु आपल्या आचरणातून, वाणीतून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवत असे. तसेच गुरुकुलात नैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक शक्तीचा विकास होऊन
चरित्र संपन्न नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षणातून होत होते. त्यामुळे सामाजिक व राष्ट्रीय चरित्र निर्मिती होत गेली. वैदिक शिक्षणाने प्राचीन संस्कृती व साहित्याचे जतन आणि संवर्धन केले. तसेच हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केला. त्यामुळे आजही संपूर्ण जगात भारतीय संस्कृती श्रेष्ठ ठरली. विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण व्यतिरिक्त व्यावहारिक, मानसिक व नैतिक शिक्षणही दिले जात होते. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर नियमाचे पालन करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक होते. शिक्षणाची व्याख्या. ऋग्वेद. मानवाला जी स्वावलंबी व निस्वार्थी बनविते तीच विद्या होय. उपनिषद. सा विद्या या विमुक्त तीच विद्या खरी जी मानवाला मोक्ष मिळवून देते. शंकराचार्य. शिक्षण म्हणजे साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार. एज्युकेशन इज द रिअलायझेशन ऑफ द सेल्फ. गुरु नानक. आत्मसाक्षात्कार आणि जनसेवा हेच खरे शिक्षण होय. थँक्यू.